या आंदोलनाप्रसंगी जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि पोलीस भावांनो, पत्रकार भावांनो, स्मार्ट मीटर ही संकल्पना कशासाठी आणलेली आहे तर अदानीचा घर प्रपंच, त्याचा प्रपंच असाच वाढत जावा, गगनाला भिडावा, त्यासाठी ही सरकारनं जनतेवरती लादलेली ही दडपशाही आहे, हिटलरशाही आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि जनतेच्या परवानगीशिवाय माजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ती जी टेंडर घेतलंय त्या एजंटना इशारा आहे, जर तुम्ही घरामध्ये जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवत असाल तर यांच्यावरती दरोड्याचे गुन्हे दाखल केल्याशिवाय आपण या ठिकाणी स्वस्थ बसायचं नाही। आणि ते सांगत आहेत की सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू। असं काय कायदा तुमच्या घरामध्ये तयार झालेला नाही। कायदा लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातला सामान्य माणसाच्या हितासाठी कायदा लिहिलेला आहे, तुमच्यासाठी कायदा लिहिलेला नाही। आणि यांना या ठिकाणी जे प्रमुख कोण यांचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी इथं येऊन या स्मार्ट मीटर आम्ही बसवणार नाही असं जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत इथून कोणही हलणार नाही। आणि जे महावितरणचे अधिकारी आत बसलेले आहेत त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना तातडीनं इथं बोलवावं, अन्यथा आम्हाला आतमध्ये येऊ देऊ नये याची त्यांनी खबरदारी घ्यावी। एवढंच या ठिकाणी बोलू इच्छितो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।